नमस्कार, मी मृदुला. मराठी ग्लोबल व्हिलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करते आणि अर्थात ग्लोबल नाक्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. ग्लोबल नाक्यावरती आज जे पाहुणे आले आहेत, गणपती विशेष असा हा आज आपण कार्यक्रम करतो आहे. ते आहे प्रसिद्ध खगोलतज्ञ, पंचांगकार आणि दिनदर्शिका आणि पंचांग यांचे गणितकार आपण म्हणू शकतो, दाकू सोमण. दाखरू आपलं मनापासून स्वागत ग्लोबल नाक्यावर. नमस्कार नमस्कार. आणि त्यांच्या बरोबर आहे त्यांच्या पत्नी मेधाताई सोमण. आणि मेधाताईंबद्दल काय सांगायचं, संस्कृत वाङ्मय प्रचूर आहेत त्या म्हणायला काहीच हरकत नाही. तसं त्याने एम ए मराठी केलंय, एम ए राज्यशास्त्र केलंय, अनेक विषयांवरती त्यांची पुस्तकं आहेत. पण संस्कृत ही भाषा त्यांची इतकी जवळची आहे की त्यावरती त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांचा अतिशय अभ्यास आहे. गणपतीवरती आज आपण खास त्यांना बोलतं करणार आहोत. आणि या दोघांशी बोलायला आपल्या बरोबर माझी मैत्रीण भारती लोकरे देखील आहे. भारती, तुझं देखील स्वागत. नमस्कार. सध्या सुरू आहे गणपती उत्सव, त्यामुळे सुरुवात आपण गणेशाच्या स्तवनाने करूया. तेव्हा मेधाताई आणि दाकरूंची मुलगी स्वतः जी अमेरिकेमध्ये असते, डॉक्टर आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गाते, तर तिच्या गाण्याने आपण ही सुरुवात करूया. अरुंधती, तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. जगभरातल्या मराठी मनांना जोडणाऱ्या ग्लोबल मराठी विलेजच्या कार्यक्रमामध्ये आज मला सहभागी होण्याची संधी दिली, याबद्दल मृदुला सर्वप्रथम तुझे आणि तुमच्या सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार. आणि विशेष म्हणजे माझ्या आईवडिलांबरोबर आज या कार्यक्रमात मला सहभागी होता येतंय, म्हणून मला खूप आनंद होतोय. आज इथे मी एक गणेश वंदना सादर करतेय, जी माझ्या गुरु पद्मश्री पद्मजा फेणाणे जोगळेकर यांची आहे. आणि याचं संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराज यांचं आहे. माझा हा अल्पसा प्रयत्न.
मुकुट मोहन दृग विशाल शोभद सिंदूर भाल मुकुट मोहन दृग विशाल गल में रत्नों की माल गल में रत्नों की माल सुंदर भुज चारी तुम सुंदर भुज चारी तुम जय 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 सुत महेश गण गणेश प्यारे तुम जय 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 सुत महेश लंबोदर एकदंत लंबोदर एकदंत गावे सुरसाध संत लंबोदर एकदंत गावे सुरसाध संत आवे नहीं वेद दंत आवे नहीं वेद दंत नर पुराण सारे तुम नर पुराण सारे तुम जय 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 सुत महेश जय 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 सुत महेश गण गणेश प्यारे तुम गण गणेश प्यारे तुम जय 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 सुत महेश जय 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 सुत महेश. वा, खूप सुंदर गायली अरुंधती आणि कार्यक्रमाची इतकी छान सुरुवात झालेली आहे. आता या संदर्भात मी मेधाताईंकडे येते. मेधाताई, अरुंधतीने खूप छान गाणं गायलं गणपतीचं. तर अर्थात तुमचा खूप दांडगा अभ्यास आहे अनेक विषयांवर, पण आज खास करून आपण गणपतीबद्दल बोलूया. तर हा गणपती म्हणजे बाप्पा नेमका काय आहे, त्याचं सगुण आणि निर्गुण रूप काय आहे? आपण आधी एक गणपतीवरचा श्लोक म्हणूया. अंबा यस्य उमा देवी जनकः यस्य शंकरः विद्यां ददाति सर्वेभ्यः सः नः पातु गजाननः. अगदी बघा, 2 ओळीमध्येच या सुभाषितामध्ये या श्लोकामध्ये गणपती विषयीची माहिती सांगितलेली आहे. म्हणजे ज्याची आई उमादेवी आहे, पार्वती, आणि ज्याचे वडील शिवशंकर आहेत, जो सर्वांना विद्या देतो, तो गजानन, तो गणपती आमचं सर्वांचं रक्षण करो, असा हा कवी म्हणतोय. आता ह्याच्यामधूनच आपल्याला दिसतं की आदिशक्ती पार्वती आणि शिवशंकर यांचा हा पुत्र म्हणजे गणेश. आणि हा गणेश हा विद्यादाता आहे, तो सुखदाता आहे, तो ज्ञानदाता आहे, तो दुःखहर्ता आहे, विघ्नहर्ता आहे आणि वैभवदाता आहे. म्हणजे एकच असं हे दैवत इकडे विद्याही देत आहे आणि इकडे वैभवही देत आहे. कारण तो रुद्धी आणि सिद्धींचा पती आहे. आणि त्यामुळे रुद्धी म्हणजे बौद्धिक असं ऐश्वर्य आणि सिद्धी म्हणजे पारमार्थिक ऐश्वर्य. म्हणजे एकाच वेळेला ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही गोष्टी ज्याच्याकडून आपल्याला मिळत आहेत असा हा गणपती. आणि त्यामुळे प्राचीन काळापासून म्हणजेच अगदी आपल्या वेद काळापासून जिथे आपली सनातन वैदिक असा धर्म जो आपला सुरू झालेला होता, तिथपासून या गणपतीचं महत्व हे सर्वांना वाटत होतं. परंतु त्यावेळेला त्याला नाव होतं ब्रह्मणस्पती. आणि या ब्रह्मणस्पती सूक्तामध्ये ओम गणानाम त्वाम गणपतीम हवामहे अशा तऱ्हेने सुरुवात करून हा कवीनाम कवी उपमश्रवस्तू ज्येष्ठ राज ब्रह्मणा अशा तऱ्हेने त्याचं वर्णन केलेलं आहे. कवींचाही कवी. आता कवी हा एक द्रष्टा, म्हणजे कवींचा कवी म्हणजे हा महाद्रष्टा आहे. आणि त्यामुळे सर्व काही तो प्रतिभावंतांना सगळं देत असतो. आणि तो गणांचा पती आहे, म्हणजे सेवकांचा. शंकराचे जे सेवक होते त्या सेवकांचा तो नेता होता आणि त्यांना मार्गदर्शन तो करत होता. त्यामुळे तो लोकनायक असा पण होता. त्याचं ब्रह्मणस्पती असं जरी त्यावेळेला वर्णन असलं तरी नंतर त्याचं गणपती असंही नामांकन झालं आणि गणपती म्हणून तो प्रसिद्ध झाला. गणपतीच्या या नावाबरोबरच रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी ओंकार
असं स्वरूपाचं त्याचं स्तवन वेगळं असं केलेलं आहे सुरुवातीला. त्यामुळे त्याच्यातून सुद्धा तो ओंकार स्वरूप गणपती आणि गणेश असं हो. त्याचं नामांकन. आणि तिथून मग महाभारतामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल अनेक उल्लेख आहेत. विशेषतः व्यासांनी महाभारत लेखनाच्या साठी या गणेशालाच बोलावलेलं होतं आणि या गणेशाला त्यांनी लेखन करण्याची विनंती केली होती. आणि अशा वेळेला या गणपतीने, ह्या गणेशाने महाभारताचं लेखन केलेलं आहे. आणि व्यास महर्षी सांगायचे आणि हा लेखन करायचा. असा हा गणपती संकटनाशक आहे आणि सर्वांना अभय देणारा, सर्वांचं रक्षण करणारा असा हा गणपती. आणि हा निर्गुण निराकार अशा परब्रह्माचं हा गणपती, गणेश म्हणजे एक सगुण रूप आहे. आज आपण गणपती उत्सवामध्ये गणेश चतुर्थी पासून या आपल्या ह्या दैवताचं सतत स्वागत करतो आहोत, त्याच्याबद्दलची स्तोत्र गातो आहोत, भजन करतो आहोत, पूजन करतो आहोत, अथर्वशीर्ष म्हणतो आहोत. आणि असा हा गणपती लोकप्रिय झालाय. किती लोकप्रिय म्हणजे तो केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगामध्ये. आज तुम्ही कॅनडामध्ये आहात आणि कॅनडा काय, अमेरिका काय, युरोप काय, सर्व जगामध्ये आणि केवळ म्हणजे हिंदू धर्मातच नव्हे तर सर्व विविध धर्मातले लोक गणपतीला मानतात आणि गणपती सगळीकडे लोकप्रिय झालेला आहे. आणि त्यामुळे अशा या गणपतीला आपण वंदन करूया आणि आपण पुढच्या आता आपल्या चर्चेला सुरुवात करूया. अगदी खरंय. दाखरू गणपतीचाच विषय निघाला आहे म्हणून मला तुम्हाला विचारायचंय की आता तुम्हाला माहितीये की सध्या कोरोनाचं किती भयंकर थैमान आहे आणि लोक घाबरलेले आहेत. पण असं काही वातावरण असताना देखील तुम्हाला काही वाटतं की एकूणच गणेश उत्सवावर कोरोनाचं सावट दिसतंय? नाही, नक्कीच. कारण मुंबईमध्ये आता भारतात बघितलं तर सावधानता म्हणजे खरं सांगायचं तर हा साधेपणाने उत्सव साजरा करायला पाहिजे आणि शिस्त पाळायला पाहिजे. म्हणजे सोशल डिस्टन्स ठेवायला पाहिजे, मास्क तोंडावरती लावायला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकत्र न जमणं हे करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आतापर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये सर्वजण शिस्त पाळतायत. ह्याचा एक फायदा असा झाला की पर्यावरणाकडे लक्ष दिलं गेलं जास्ती. म्हणजे आतापर्यंत आपण गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करताना गर्दी करत होतो, वाद्य वाजत होतात, म्हणजे ध्वनी प्रदूषण होत होतं, जल प्रदूषण होत होतं. ते मात्र यावेळी टळलं. कारण नियम पाळायचे, साहजिकच गर्दी करायची नाही, आपण ध्वनी प्रदूषण करायचं नाही, ही लोकांना कल्पना आली. त्यामुळे करोनामुळं हे उत्सव शिस्तीमध्ये साजरे होत आहेत. म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यावेळी त्यांची जी संकल्पना होती ना ती आज खरं सांगायचं तर करोनामुळं हे शिस्त पालन झाल्यामुळे ती होतं. नाहीतर काय होतं, उत्साह एवढा जबरदस्त असतो या गणेशोत्सवामध्ये की थांबवता येत नाही कुणाला. पण यावेळी आता गोकुळाष्टमीला सहज तुम्ही बघितलं तर दरवेळी दहीहंडीच्या वेळी 2-4 मुलं पडून जखमी होतात, मृत्यू पावतात, इतकं उत्सवी स्वरूप असतं. पण यावेळी एकही मुलगा इंज्युअर्ड झाला नाही किंवा मृत्यू पावला नाही. याचं कारण गोकुळाष्टमी उत्सव हा शिस्तीत पाळला गेला. तर उत्सव पाळायला पाहिजे, उत्साहाने करायला पाहिजे. तसंच हा गणपती उत्सव उत्साहाने साजरा होतोय, फक्त तो साधेपणाने साजरा होतोय या कोरोनामुळे. हा, खरंय खरंय खरंय. तुम्ही दोघे इतके छान दिसताय ना एका फ्रेम मध्ये आणि ज्या तऱ्हेने तुम्ही दोघे इतके अभ्यासू आहात ते एक असं तेजपुंज असं एक आम्हाला एक तुमची ती फ्रेम दिसते आहे कारण की प्रचंड अभ्यासू आहात. आता अभ्यासू म्हटल्यावर मला असं एक विचारावंसं वाटतंय की बघा ना, म्हणजे तसं पाहिलं तर आम्ही तुम्हाला पंचांग करते म्हणतो, खगोल तज्ञ म्हणतो. तशी पाहिली तर तुम्ही मला तर वाटतं टेक्सटाईल इंजिनिअरिंग तुम्ही केलं आहे आणि तशी तुमची सुरुवात आहे. जे मध्ये देखील होता. म्हणजे हे काय आहे हरवणारी, म्हणजे हे जे व्यक्तिमत्व आहे तुमचं हरहुन्नरी, त्याच्याविषयी एक थोडक्यात पहिल्यांदा जाणून घ्यायची इच्छा आहे आणि मग मला पंचांगावरती यायचंय. हो, काय झालं, मला माझे वडील सांगायचे, वडील पंचांग करते होते, क्रुवी सोमण. ते पंचांग करायचे, त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत बरेचसे. तर ते मला सांगायचे की तू हे शिकायला हरकत नाही, पण ह्याच्यात पैसे मिळणार नाही, म्हणजे आर्थिक काही लाभ होणार नाही. कारण त्या काळामध्ये लेखाला सुद्धा पैसे मिळत नव्हते, पंचांगाला पण नव्हते मिळत. त्यामुळे गणित करायचं, मेहनत करायची, परंतु
त्याचा आर्थिक काही फायदा होणार नाही असं ते सांगायचे. त्यामुळे मला सांगायचं तू शिकून प्रोफेशन कर. मग व्हिजिटायला गेलो. व्हिजिटायवरून टेक्सटाईल इंजिनियर पदवी घेतली आणि मफतलाल मिल मध्ये 25 वर्ष नोकरी केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, वयाच्या 50 वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली, की आपल्याला मनासारखं जगायचं आहे. आणि खगोलशास्त्र माझा लहानपणापासून वडिलांमुळे छंद. त्या खगोलशास्त्राने मग दुर्बीण घेतली, प्रोजेक्टर घेतला, मोटर गाडी घेतली, ड्रायव्हर ठेवला. मुंबई विद्यापीठातर्फे खगोलशास्त्रावर व्याख्यान द्यायला लागलो. आणि पंचांग वडिलांच्या निधनानंतर 1972 नंतर पंचांग करायला लागलो. शिकलो होतो त्यामुळे. पण खरं सांगायचं तर म्हणून व्हिजिटीआय मधून टेक्सटाईल इंजिनियर आणि जे स्कूल ऑफ आर्ट मधून कमर्शियल आर्टचा कोर्स केला. आणि ते आवड आहे मला. आणि खगोलशास्त्राचा छंद हा खरोखर जबरदस्त आहे. त्याच्यामुळे मी नेहमी उत्साहात असतो. आणि पंचांग गेले 48 वर्ष वडिलांच्या निधनानंतर मी हे पंचांग करतोय, पंचांगाचं गणित करतोय. आता सोपं झालंय संगणकामुळे. त्यावेळी संगणक नव्हता, त्यावेळी सगळं गणित हाताने करायला लागायचं. मला आठवतं मी लहान असताना आमच्याकडे कागद सुद्धा परवडायचं नाही, गरिबी होती. भिंतीवरती काळा रंग लावलेला होता. का तर वडील त्या भिंतीवरती गणित करायचे खडून. आणि आता आम्ही पंचांग प्रत्येक पंचांग करतो, एकत्र येऊन मिटिंग घेतो, चर्चा करतो. त्यावेळी सोय नव्हती. आपलंच गणित 2 पद्धतीने ते भिंतीवर सोडवायचे आणि पंचांग करायचे, प्रसिद्ध व्हायचं ते. गणित आहे ना ते, आणि आकाशात दिसलं पाहिजे. म्हणजे पंचांगात ग्रहण जसं असेल तसं दिसलं पाहिजे. चंद्रोदय लिहिलाय त्याप्रमाणे चंद्र उदय झालेला दिसला पाहिजे. त्यामुळे मोठी चेकिंग होतं त्याचं. त्यामुळे लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी ते विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी त्याची आवश्यकता होती असं म्हणायचंय. अगदी खरं. पण मला तुम्ही सांगा की हे पंचांग हा जो शब्द आहे तो कसा रूढ झाला? आणि पंचांग तर जसं त्याच्यामध्ये विक्रम संवत्सर असू शकतं, शतक, शालिवाहन शतक, आणि हा सगळा जो इतका बारीक बारीक अभ्यास आहे तो तुम्ही कसा केला? मी वडील मला शिकवायचे पंचांगाबद्दलच. अर्थात गणिताचा भाग आहे. मला गणिताची पहिल्यापासून आवड होती आणि खगोलशास्त्राची आवड होती. त्यामुळे गणित मी शिकायलो. पंचांग म्हटलं ना की लोकांना क्लिष्ट वाटतं आणि तसं ते रूपांतर कॅलेंडर मध्ये झालं. आता तुम्ही बघितलीत तर कॅलेंडर मध्ये पंचांगच असतं, पण फॉर्मेट वेगळा असतो. म्हणजे चहात तोच, कप वेगळा असं म्हटलं तरी चालेल. आणि आता पंचांग हे कॅलेंडरच्या फॉर्मेट मध्ये येत असतं आणि लोकांना ते कॅलेंडर मध्ये त्या तारखेला, इंग्रजी तारखेला बघायला पंचांगाचाच मजकूर असतो, तो सोपा जातो. तर पंचांग म्हणजे 5 अंग, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, ही 5 अंगांचं पंचांग म्हणतात. आणि याला इतिहास आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 1500 वर्षांपासून हे सुरू झालंय. म्हणजे जवळजवळ बघा 1500 म्हणजे 3500 वर्षापूर्वीपासून पंचांगाचं गणित भारतामध्ये करत होते, ग्रहणाचं गणित करत होते, ग्रहांचं गणित करत होते. हे वैशिष्ट्य आहे. खरं सांगायचं तर जगाला देणगी भारताने गणिताची दिलेली आहे, त्यावरून सिद्ध होतं. आणि आकाशाचं गणित त्या वेळेपासून इसवी सन पूर्व 1500 म्हणजे 3500 वर्षापासून, आणि त्याचे ग्रंथ आहेत उपलब्ध. अर्थात ते पूर्वी संस्कृत मध्ये होते, आता भाषेमध्ये त्याचं इंग्रजी पण भाषांतर झाले. असं हे पंचांग क्लिष्ट वाटलं तरी त्याच्यावर धार्मिक उत्सव अवलंबून असतात. आकाशातील खगोलशास्त्र तर अवलंबून असतं. म्हणजे पंचांगाच्या ऑर्डर प्रमाणे आकाशातील ग्रह गोल चालत असतात आणि ग्रहण होत असतात असं म्हटलं तरी चालेल, कारण चेक करता येतं इथे म्हणून. अच्छा. मला अजून एक प्रश्न इथे विचारायचा आहे की जसं आता मी कॅनडात होते, कोणी अमेरिकेत, कोणी सिंगापूर, कोणी दुबई. आता गणपती जेव्हा बसवायचे होते तेव्हा ना प्रत्येकाला खूप प्रश्न पडला होता की कशा, म्हणजे जसं घड्याळातल्या याच्या वारा म्हणजे वेळेप्रमाणे तुम्ही पंचांग बघता, तर इतर देशातल्या लोकांनी ते कसं बघावं, म्हणजे मुहूर्त, वेळ? आता खरं सांगायचं तर भारतीय लोक संपूर्ण जगामध्ये गेलेत आणि त्यामुळे भारतीय सण उत्सव हे संपूर्ण जगात साजरे होतात. ग्लोबल फेस्टिवल्स असं म्हटलं तरी चालेल, असं चालू आहे. आणि आता पूर्वीच्या काळात काही वेळा असं गणित असायचं भारतीय पंचांगाप्रमाणे. त्या दिवशी आता भारतात गणेशोत्सव असेल, गणेश चतुर्थी, त्या दिवशी ते गणपतीची मूर्ती आणायचे. पण शेवटी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय सोय बघायची. आणि त्यामुळं उत्सव हे सगळे जगात साजरे होत असताना तुम्हाला कल्पना असेल काही देशांमध्ये
गणेश चतुर्थीचा वार जो असेल ना तो शनिवारच्या जवळचा तर शनिवारी आणायचे, कारण शनिवार रविवारी सुट्टी असते. तर हो. त्यामुळे जगामध्ये गणेशोत्सव सुद्धा गणेश चतुर्थीच्या जवळचा शनिवार कोणता आहे त्या शनिवारी अच्छा. मूर्ती, अजूनही काही ठिकाणी असं होतं, आणि हा हा. शनिवारी मूर्ती आणतात, रविवारी पुजतात आणि नंतर विसर्जन, कारण वेळ नाही लोकांना. पण करेक्ट. गणपती उत्सव हा साजरा होणारच, हे वैशिष्ट्य आहे उत्सवांचं. तेव्हा जगामध्ये भारतीय सण उत्सवांविषयी माहिती करून घ्यायला पाहिजे. आणि भारत हा शेतीप्रधान देश, आणि त्या काळामध्ये सगळे हे उत्सव आहेत ना हे शेतीवर आधारलेले आहेत. म्हणजे बघा, गणेश चतुर्थी, मातीची मूर्तीचं पूजन करा, म्हणजे पृथ्वीचं पूजन करा. बघा, पृथ्वी म्हणून पार्थिव गणेश पूजन लिहिलं असतं, पृथ्वीची पूजा करायची असते. आता पृथ्वीची पूजा कशी करणार, तर मातीची मूर्ती करा आणि त्या मातीच्या मूर्तीची पूजा करा, म्हणजे पृथ्वीविषयी कृतज्ञता ही व्यक्त करायची असते, आणि ती गणेशोत्सव सुरू होतं, कारण शेतामध्ये धान्य याच दिवसात तयार होतं. आता हे पूर्वी धार्मिक उत्सव होते, परंतु आता ते सांस्कृतिक आणि सामाजिक झालेत. म्हणजे उत्सवाचं रूपांतर धार्मिक मधून सांस्कृतिक झालंय. आता अमेरिकेमध्ये तुम्ही राहता त्या ठिकाणी काही शेती या वेळेत होत नसेल, पण भारतामधला हा उत्सव तिकडे सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा होतो. त्या निमित्तानं लोक एकत्र येतात, आणि सण उत्सव हे यासाठीच आहेत. खरं सांगायचं तर सण आहेत ना हे कशासाठी, ऋतूप्रमाणे आधारित आहेत. म्हणजे हिवाळ्यामध्ये दिवाळी येते, अर्थात ते आता जगामध्ये ग्लोबल झाल्यामुळे प्रत्येक ठिकाणी हिवाळा असेल असं नाही, तरी पण मूळ हेतू भारतामध्ये असा होता की थंडीमध्ये तेल तुपाची आवश्यकता शरीराला, म्हणून दिवाळी थंडीमध्ये येते. आणि श्रावण महिना उपवासाचा. आता भारतात धुवाधार पाऊस असतो, शेतीची कामं झालेली असतात, आणि साहजिकच उपवास म्हणजे हलका आहार पाहिजे, आणि हलका आहार घ्यायच्यासाठी पूर्वी धार्मिकतेने होतं, आता सायन्सने सांगितलं ते पटतं, पण पूर्वी सांगितलं उपवास करा म्हणजे पुण्य मिळेल. आता पुण्य कसलं, तर हलका आहार घेतल्यामुळं आरोग्य चांगलं राहतं. आता डायटिंग करतो की नाही आपण वजन कमी करण्यासाठी, तेच डायटिंग पूर्वीच्या काही उपवासामध्ये सांगितलं होतं. अर्थात भारतात श्रावण महिना असल्यामुळे उपवासाच केला तो, पण आज श्रावण महिना अमेरिकेत सुद्धा पाळला जातो, संपूर्ण जर्मनीमध्ये, जगामध्ये, युरोपमध्ये पाळला जातो. भारताचा श्रावण महिना, अर्थात इथली सिच्युएशन वेगळी असते, इथलं सीझन वेगळा असतो, ऋतू वेगळा असतो, तरी लोक एक सांस्कृतिक सांस्कृतिक हिंदू संस्कृतीचा अभिमान, आणि खरं सांगायचं तर कृतज्ञता पृथ्वीविषयी, ही पंचमहाशक्ती आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, याच मूर्तीमध्ये रूपांतर झालंय, आणि त्या मूर्तीमध्ये करतो. तर गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यामध्ये, आता नवरात्र बघा, शेतातलं धान्य तयार येतं होऊन भारतात ते घरात येतं, आणि म्हणून नवरात्र अश्विन महिन्यात येतो. आता खरं तर साहजिकच बघा महिना म्हणजे प्रत्येक महिन्याप्रमाणे सण हा तर हो, अतिशय म्हणजे कळीचा मुद्दा आहे आणि त्या विषयावर खरं तर मला आज तुमच्याशी खूप बोलायचं आहे. पण त्याआधी भारती तुला काही प्रश्न विचारायचा आहे? अ, हां, मला म्हणजे पंचांगाबद्दल आता इतकी सुंदर तुम्ही माहिती सांगितली. केशव लक्ष्मण दप्तरी हे जे नागपूर मधले हो. हां, ते हे माझ्या आत्याचे सासरे आणि त्यांनी नमस्कार, असं तुम्हाला नमस्कार करतो का ते सांगतो अच्छा. नंतर. खरंय, ग्रेट ग्रेट माणूस, म्हणजे मी सांगतो त्यांचं महत्व, त्यांच्या कार्याचं महत्व काय ते. हां, हां. हा, बोला बोला. नाही, नाही तुम्ही बोला. नाही, मी सांगतो ऐका. पूर्वी हं, हं. सूर्य सिद्धांत नावाच्या ग्रंथावरून पंचांग तयार करायचे. करण ग्रंथ म्हणजे गणिताचा ग्रंथ, हं, हं. ग्रहांचं गणित, ग्रहणाचं गणित, हे सगळं. हं, हं. पण आकाश आणि चुकायला लागलं, पंचांग आणि आकाश यात फारकत व्हायला लागली, कारण बरं. बदलतं ना, संपूर्ण विश्वामधलं एक गतिमानता बदलते. खरंय. आणि मग 1520 मध्ये कोकणामध्ये ग्रह लागोकार होऊन गेले गणेश दैवज्ञ, आणि हां. ते नांदगावला होऊन गेले. त्यांच्याही बरं. लक्षात आलं फरक, की का हां. असं पडतं. त्यांनी संशोधन केलं, वेध बरं. घेतले आकाशाचे, हां, हां. सूर्यसिद्धांचा अभ्यास केला, आणि ग्रंथ लिहिला. त्याचं नाव ग्रह लाघव, संस्कृत मध्ये ग्रंथ आहे. बरं. संपूर्ण भारतात तो ग्रंथ वापरायला लागले. दीर्घ प्रत्यय तुल्य, म्हणजे जसं आकाशात असेल तसं दिसायला पाहिजे, हां, ही हां. त्याच्या मागची कल्पना. हां, हां. 1920 मध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाला. हां, हां. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या तो लक्षात आला फरक. हां, आकाशात हां. वेगळं, म्हणजे पंचांगात ग्रहण दिलेलं होतं, हं, हं. आणि आकाशात दिसलंच नाही. लोक हं, म्हणाले हं. काय पंचांग आहे. लोकमान्य टिळकांच्या मनाला लागलं, आणि त्यांनी केसरीमध्ये हां, हां. 1920 सालच्या जाहिरात दिली, हं, हं. जर कोणी ग्रह लागवरती संस्कार करून गणिताचा ग्रंथ बनवला तर मी हां, हां. त्याला 1000 रुपये बक्षीस देईन.
1920 साली. आणि अच्छा. नागपूरचे तुम्ही जे आता म्हणालात ते हा हा. केशव लक्ष्मण दप्तरी उर्फ भाऊजी दप्तरी, त्यांना भाऊजी दप्तरी, एक्झॅक्टली. म्हणतात. हो हो तर हो. ते महालमध्ये राहत होते, महाल त्या राईट, ठिकाणी एक्झॅक्टली. नागपूरला. आणि त्यांनी चॅलेंज स्वीकारलं. बघा कठीण अच्छा. काम होतं, हो पण हो. खरोखर वंदन करतो त्यांच्या स्मृतीला. आणि त्यांनी 1920 ला आव्हान स्वीकारलं आणि 1924 ला कर्ण कल्पलता नावाचा ग्रंथ लिहिला. कर्ण कल्पलता संस्कृत आणि अच्छा. मराठीत आहेत, हा 2 हा. भाग आहेत. माझ्या घरी आहेत ते सगळे ग्रंथ. अरे वा. आणि लोकमान्य टिळक निधन झालं 1920 ला. ओके. यावेळी त्यांची स्मृती शताब्दी आहे. तर केसरी मराठा ट्रस्टने त्यांना बक्षीस दिले 1000 रुपये त्यावेळी. अरे पण बापरे. भाऊजी दप्तरी यांचे उपकार अनंत आहेत. गणिताचं आता आम्ही गणित संगणकावरती करतो, त्यामुळे ते जास्त ऍक्युरेट असतं. पण डॉक्टर केशव लक्ष्मण दप्तरी, भाऊजी दप्तरी, मला अभिमान वाटतो तुम्हाला बघून. खरं काय सांगतो मी, की दैवत आहे ती गणिताची, खरंय. म्हणजे विज्ञानाची, विज्ञान खरंय. ऋषी. मला सांगा ना, अगदी. हे कठीण काम त्यांनी केलं आणि पंचांगाचं आणि आकाशाचं नातं हे दृढ झालं हे भाऊजी खरंय. दप्तरींमुळे. म्हणून त्यांचं खरंय. आता संगणकाचा वापर आम्ही करतो, पंचांग सोपं झालं. पण पूर्वी ह्याची मला गोष्ट एक तुम्हाला सांगायची. बरं. 1980 मध्ये खगरा सूर्यग्रहण झालं, ते भारतातून दिसणारं होतं. हा हा. 1980चा. माझे वडील कृवी सोमण यांनी 1965 मध्ये 15 वर्ष अगोदर कर्णकल्पलता ग्रंथावरून गणित केलं ग्रहणाचं. आणि अच्छा. अमेरिकेला अमेरिकेमध्ये पाठवलं की आमच्या भारतातून एक ग्रहण दिसणार आहे, खगरा सूर्यग्रहण, टोटल सोलर इक्लिप्स. तर तुम्ही या बघायला ते. तर अमेरिकन लोक जे होते त्यांनी विचारलं की प्रश्न की हे तुम्ही गणित कसं केलं, कारण अमेरिकन एफेमेरीज मार्केटमध्ये यायची होती, तुम्ही बरं. गणित कसं केलं. तर माझ्या वडिलांनी कळवलं केशव लक्ष्मण दप्तरी यांचं कर्णकल्पलता ग्रंथ आहे. आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, अमेरिकेमध्ये लोकांनी मागवलं त्यावेळी सीमेलने जायचं पार्सल. आणि हा ग्रंथ अमेरिकेला त्यांनी पाठवला वडिलांनी. आणि 2 अमेरिकन माणसं पुण्याला येऊन राहिली मराठी आणि संस्कृत भाषा शिकायला, एका ग्रंथाचा अभ्यास करायला. बापरे. आणि त्या ग्रंथाचं नाव कर्णकल्पलता, संस्कृत आणि मराठीत आहे. आणि तो ग्रंथ लिहिला भाऊजी दप्तरी, डॉक्टर केशव लक्ष्मण दप्तरी. अरे बापरे. ग्रेट. मी सांगतो ना, अरे बापरे. कारण की मला अभिमान वाटतो. अरे आणि हे डिटेल्स मला आज कळतात आहे, कारण कर्णकल्पलता मी ऐकून म्हणजे लहानपणापासून वडिलांनी आणि आमच्या घरी ह्याच्याबद्दल बोललं जातं, पण त्याचे डिटेल्स ऍक्च्युअली आज कळतात आहे मला. धन्यवाद, तुम्ही इतकं व्यवस्थित ते आणि मला पण सांगितलं. नागपूरकर असल्याचा अभिमान या निमित्ताने खूप अरे मी माझ्या भाषणात जेव्हा पब्लिक मध्ये भाषण असताना तेव्हा सांगतोय, नागपूरचे इथे कोण असतील त्यांना अभिमान वाटेल, गर्व वाटेल. आता सुद्धा नागपूरचे इथे आहेत, त्यामुळे अभिमान आणि गर्व वाटायलाच पाहिजे. अगदी खरंय. खूप छान. म्हणजे किती तुमच्या वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकतो. पण हाच जर का पंचांगाचा अभ्यास करता करता तिथे तुम्ही ग्रह शोधत होता, आकाशाकडे बघत होता, तेव्हाच ही गोडी लागली का तुम्हाला आभाळाची, आकाशाची, खगोलशास्त्राची? हो, मी साधारण प्रायमरी शाळेत असताना मला आकाशाचं कौतुक होतं, खूप वाटायचं. आणि कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे आकाशात हँगिंग स्टार्स दिसतात, डेप्थ दिसते, सुंदर आकाश दिसतं, कॉन्स्टेलेशन. लहानपणी काही कळायचं नाही. मग मी मुंबईला, माझे वडील, मी मुंबईला आल्यानंतर वडील, आम्ही गिरगावात राहत होतो, चर्नी रोडला घेऊन जायचे, चौपाटीवरून आकाश दाखवायचे. आणि युती असते ना कधीतरी चंद्राबरोबर एखाद्या स्टारची, प्लॅनेटची, त्यावेळी पहाटे सुद्धा उठून न्यायचे. आणि मला तिथपासून आवड लागली. आणि मग 16 फेब्रुवारी 1980 ला जे खगरा सूर्यग्रहण झालं, टोटल सोलर इक्लिप्स, तेव्हा आम्ही ट्रिप काढली होती कारवारा, अंकोला, साऊथ इंडियामध्ये. आणि तिथपासून अनेक गोष्टी बघितल्या. आता मिटिओरिट क्रेटर आहे लोणार म्हणून नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, वरून दगड पडून एक तलाव निर्माण झालेला आहे, क्रेटर. तो बघायला गेलो. जवळजवळ 40 वेळा तिकडे मी ट्रिप्स नेल्या, सहली नेल्या, ग्रहणं बघितली. पेज या ठिकाणी अमेरिकेमधून कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अॅन्युलर सोलर इक्लिप्स दिसणार होतं, ते बघायला आम्ही गेलो होतो. अक्षरशः जिथे जिथे ग्रहण असतं ना, तिथे सायंटिस्ट किंवा आपण अमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमर्स, हौशी खगोल अभ्यासक ते येत असतात. आणि लोणारला सुद्धा वर्थ सीइंग, कारण 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा दगड आकाशातून पडला, मिटिऑर. मिटिऑरिट म्हणतो आपण त्याला, अश्विनी. 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा. आज आम्ही गेलो ना तिथे तर 2 किलोमीटर व्यासाचं व्ह्यूवर आहे, डायमीटर, आणि 150 मीटर डेप्थ आहे, त्याची खोली आहे. तर खाली उतरायचं, आतमध्ये पाणी आहे,
मी अरिझोना स्टेट मधलं ते मिटिओराइट क्रेटर बघितलं अमेरिकेतलं, तर ते शुष्क आहेत, पाणी नाही त्याच्यात. इथे पाणी आहे आणि आतमध्ये प्रयोग करता येतात. म्हणजे ते अच्छा. पाणी आहे ना, ते खारट पाणी आहे आणि हा हा. त्याच्यामध्ये रेड लिटमस पेपर बुडवला तर निळा होतो वेगवेगळ्या ठिकाणी. ओ. आणि जाताना गंमत म्हणजे जाताना तुम्ही लोहचुंबक घेऊन जात, ते जमिनीला चिटकवलं तर दगड चिकटतात, त्यात लोह आहे. हम्म, 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 आणखी गंमत म्हणजे ते लोणार अश्विनीवर बघायला परदेशातून लोक येतात, मिटिओराइट हम्म, क्रेटर. आणि हम्म, भारतातलं एकमेव असं व्ह्यूवर आहे. ते हम्म, मला ओढ लागली आणि तिथे मी 40 वेळा गेलो. तुम्हाला सांगतो, तो हम्म. वरून दगड पडला, त्याच्या बाजूला एक दगड पडलेला आहे, आडवी शिळा आहे. लोकांनी त्याला शेंदूर फासला आणि अच्छा. त्याला मारुती बनवला. आणि त्या ओके. मारुतीचं जागृत आहे. जागृत म्हणजे काय, कंपास तुम्ही नेला ठोका यंत्र, तर हा. निडल आहे ना, काटा, तो मारुतीकडे राहतो त्या, कारण त्याच्यात अच्छा. मॅग्नेट आहे, मिटिओरिट त्याच्यामध्ये मॅग्नेट आहे. तर हे हम्म. वर सिंग आतमध्ये विवरामध्ये झाड आहेत, त्याच्यामध्ये वा. बिब्याची, सागवानाची, आणि आतमध्ये मोर आहेत, ससे, माकड, ओ. हा विवरामध्ये, मिटिओरिट अच्छा. क्रेटर मध्ये. जस्ट इमॅजिन, तुम्ही ओ. अवश्य बघा. हो म्हणजे मी हो. नेहमी भाषणात मला सांगत नेहमी असतो, जाण्याची इच्छा आहे तिथे. हा मिटिओरिट क्रेटर लोणावळा बुलढाणा जिल्हा आहे, हा. जालना पासून जवळ आहे. आणि तिथे तुम्हाला तो कधी जा, फक्त सीझन त्याचा पाहायचा चांगला म्हणजे विंटर हम्म. सीझन, तर अच्छा. डिसेंबर नोव्हेंबर मध्ये जा वरचे. तर मला ही हो. खगोलशास्त्राची गोड लागली, पंचांगाची गोडी लागली, वडिलांमुळे, हे दोन्ही गोष्टींची. मग हम्म. टेक्सटाईल इंडस्ट्री मधून मी 50 वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मनासारखं जगायचं म्हणून मी हे पंचांग शिकायला लागलो. आणि वडिलांच्या नंतर एक आठवण म्हणून स्मृतीमधून हे करायला लागलो. पण त्याच्यानंतर खरं म्हणजे तो प्रोफेशन झाला. हो, मला तर म्हणजे वाटतं सगळी तुम्ही कॅलेंडर प्रतिनिधी. हा हा, बोला. कॅलेंडर जी आहेत ना, दिनदर्शिका महाराष्ट्रामधल्या सगळ्यांचं गणित मी तयार करत होते आणि ते सगळीकडे यावेळेस तर सगळ्या तुम्ही ते पद्धती. ज्ञानो पंचांग काढले का? मला तर वाटतं दर गणपतीला तुम्ही काढत असता ना? हो, तुम्हाला बरी आठवण आहे. नॅनो पंचांग काढला या गणपतीलाच ते प्रसिद्ध झालं अरे वा. 2021 ऍडव्हान्स मध्ये. अच्छा, कुठलंही मला पंचांग यावरून एक प्रसिद्ध कुठलंही सुचतंय की पंचांग तुम्हाला. प्रसिद्ध झालेलं नसतं, त्याच्या अगोदर माझं पंचांग प्रसिद्ध होतं वा. आणि मग वा. लोक कॉपी करतात त्याच्यावरून, असं म्हटलं तरी चालेल. अच्छा, या संदर्भात एकदम मला असा प्रश्न पडला, तुम्ही जेव्हा पंचांग काढत होता मागच्या वर्षी, आता हो. हा एवढा कोरोना आणि जगात अशा काही घटना घडतील असे काही वाटलं होतं का, की हा जागतिक प्रश्न हा. असा एखाद्या प्रकारचा ग्रह तुम्हाला दिसला होता का तुमच्या? तुम्ही 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 हा जो प्रश्न विचारला ना, मला वाटतं अनेक शेकडो लोकांनी मला हाच विचारला, काय सेम म्हणता? क्वेश्चन. हाच प्रश्न. खरं सांगू का, फल ज्योतिष हे वेगळं आहे. अच्छा. हा, फल एस्ट्रॉलॉजी म्हणतात त्याला, हा हा. आणि खगोलशास्त्र म्हणजे एस्ट्रॉनॉमी, दोन हा हा. विषय बरोबर. वेगळे आहेत. एस्ट्रॉलॉजी मध्ये प्रेडिक्शन करतो, म्हणजे जन्म हम्म. झाल्यानंतर कुंडली मांडली जाते, हा. मग लग्न कधी होईल, शिक्षण कधी होईल, नोकरी कधी लागेल, असं भविष्य. हम्म, त्याला हम्म. राष्ट्राचं भविष्य जेव्हा वर्तवतात त्याला मेदनीय एस्ट्रॉलॉजी म्हणतात. बरं. मेदनीय म्हणजे अच्छा. राष्ट्राचं सुद्धा भविष्य कुंडली मांडून, जगाची कुंडली मांडून सुद्धा भविष्य वर्तवणारे आहेत. हो पण मी हो तुम्हाला हो. सांगतो ना, एस्ट्रॉलॉजी इज नॉट द सायन्स. आय नो. फलज्योतिष हे सायन्स नाही, कारण बरं. बरोबर सांगता येत नाही. हम्म. एस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करावा, छंद म्हणून जोपासायला हरकत नाही, एंटरटेनमेंट म्हणून, हो हो. नॉट ऍज अ सायन्स. कारण एखाद्या डेड माणसाची हॉरोस्कोप तुम्ही एखाद्या एस्ट्रॉलॉजरला दाखवली तर तो सांगणार नाही हा डेड आहे, सांगताच येणार नाही त्याचं. हो. की तर एस्ट्रॉलॉजी इज नॉट सायन्स. म्हणजे भविष्य हे ठीक आहे, मजेसाठी आहे. वेन समबडी टॉक्स अबाउट एस्ट्रॉलॉजी, यू जस्ट गिव्ह स्माइल, तुम्ही हम्म. त्याच्याकडे बघून हसा, असं सांगितलेलं आहे. पण हा हा. एस्ट्रॉनॉमी इज अ स्टडी ऑफ युनिव्हर्स, हम्म, स्टडी हम्म. ऑफ स्टार्स, प्लॅनेट्स. पण मग या हे महत्व. ग्रहांचा मनुष्यावर परिणाम होत असतो ना, म्हणजे त्याच्या एकूण आयुष्यावरती? नाही, हा हा जो चांगला यांचा अभ्यास आहे. नाही. हा बघा, खूप चांगला प्रश्न विचारला. या भाव श्रद्धेचा प्रश्न आहे प्रत्येकाच्या. अर्थात मी टीका करत नाही, हा, म्हणजे पण सगळे ग्रह तारे ग्रहांचा, घालतो. हा. नाही नाही, बरोबर आहे, ग्रहांचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो, नक्की अच्छा. होतो. पण हा. आकाशातील ग्रहांचा नव्हे, तर अच्छा. माणसाच्या मनातील ग्रह. कुठले ग्रह? आग्रह, संग्रह, सुंदर. दुराग्रह, पूर्वग्रह, हे अतिशय जास्त छान डेंजरस आहे. सांगितलं. ऍक्च्युअली म्हणजे वी तुमचं आर एक ठाम मत रिस्पॉन्सिबल. आहे की अशा ग्रहांमुळे काही म्हणजे ग्रह अंगठा घाला, हे घाला, त्याने काही फरक पडत नाही.
तुम्ही मला सांगा, जर अंगठ्या घालून भविष्य उज्ज्वल होत असतं तर खडे विकणाऱ्या माणसाने खडे विकलेच नसते, त्याने सगळे घातले असते नाही, मस्तपैकी एखाद्या जगातील सुख वक्त असं देशामध्ये जाऊन राहिले असते बंगल्यामध्ये. खडे घालून भविष्य बदलत नाही. आणि भविष्य बदलायला एकच म्हणजे वा. भगवद्गीतेतील कर्मयोग. अच्छा. कर्म करून योग्य दिशेनं अथक परिश्रम केले आणि हा. शेवटी सुख म्हणजे काय, सुखाची व्याख्या अशी केलेली आहे, अनुकूल वेदना म्हणजे तुम्ही सतत कार्यरत राहा. म्हणजे डॉक्टर अब्दुल कलामांचं उदाहरण द्यायला लागले, शेवटपर्यंत कार्यरत होते बघा. अगदी अशी खरं. माणसं संबंध काहीतरी कार्यामध्ये आपण वाहून घेणं मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत. मी वा. मृत्यूविषयी सांगतो, लोकांना वाटतं देव आपल्या घरामध्ये पाहिजे, पण देवाच्या घरी जायची कोणाची तयारी नसते. हो. ना, प्रत्येक जण म्हणतो किती देव गोड, माझ्या किती घरात छान. पाहिजे, पण त्याच्या घरी नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही कर्मयोगी राहा, काम करीत राहा. हा. त्याच्याशिवाय आनंद नाही. म्हणजे चित्रकार जेव्हा चित्र काढतो ना एखादं, इतका एकरूप होतो. आम्ही पंचांगाचं आम्ही गणित करतो ना, खरं सांगतो मी, भूक सुद्धा विसरली जाते. माझी पत्नी मला म्हणते, हो जेवण विसरला. कारण गणिता करण्यामध्ये एवढं तल्लीन होतो ना आपण. डॉक्टर एखादा ऑपरेशन करतो, हेच जीवन आहे सगळं. उद्याच आपली घटना जर आयुष्यातल्या अगोदर कळल्या ना, जगण्याला मजा वाटणार नाही. वाटेल का मला अगदी सांगा? खरंय. म्हणजे अगदी नाटक खरंय. किंवा सिनेमा पाहताना पुढचा काय होणार, एंड काय होणार माहित असेल, ऍब्सोल्युटली. आवडणार नाही. अगदी. जीवनामध्ये हेच आहे, उद्या काय हे कळत नाही ना, दॅट इज गुड. हो. तेच जर कळत असतं तर लोकांनी मेहनतच केली नसती ना. असेल माझा हरी तर देईल तर देईल खाटल्यावर. खरंय आता खरंय. यावरूनच मला आठवलं की मग हे जे ग्रहण लागतं, मग ग्रहणाच्या वेळेस आपण फार पाळतो, मग उल्का दिसली तर असं, या संदर्भात तुमचे काय विचार आहे? डोळ्याने उल्का हा बरोबर. ऍक्च्युली प्लॅनेट हा ग्रीक शब्द आहे. प्लॅनेटचा अर्थ भटके असा आहे, भटके. जेव्हा माणूस पहिल्यांदा निर्माण झाला ना, त्यांनी बघितलं हे आपल्या आयुष्यात एखादी शिकार केली तर शिकार मिळते, कधीतरी शिकार मिळत नाही, उपाशी राहायला लागतं. हे कशामुळे? देर इज सम पॉवर असं प्रत्येकाला वाटायला लागलं त्या काळात. मग त्याने आकाश बघायला सुरुवात केली, कुतूहल निर्माण झालं. मग त्याच्यामध्ये बदल काय होतो, ऋतूमुळे बदल होतो, पण आकाशात काही तारे, त्यांना त्यावेळी तारे वाटले, ग्रह प्लॅनेट हे भटकतात, म्हणजे दे आर मुव्हिंग, ते बदलतात जागा. आणि त्याचा आणि आपल्या जीवनाचं काय हे आहे का रिलेशन, तो सुरुवात झाली. त्यानंतर हातावरच्या रेषा सुद्धा बदलतात माणसाच्या. तुम्ही बघितलं असेल, लहान मुलं जन्मल्यानंतर हाताची मोटर ठेवतात. तर लोकांना वाटलं हातावरच्या रेषावरून भविष्य बदलतात, किंवा न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र त्याच्यावरून. प्रत्येक जण भविष्याविषयी कुतूहल असतं, जिज्ञासा असते की नाही मला सांगा? प्रत्येकाला वाटतं माझं आयुष्य सुखात पाहिजे, मला लॉटरीत बक्षीस कधी मिळेल, मला पैसे कधी मिळतील, मी श्रीमंत कधी, प्रत्येकाला. आणि हे वाटणं सहज येते, कारण श्रद्धा, माणसाच्या श्रद्धा जोपर्यंत आहेत ना, त्यामुळे somebody says, सपोज एखाद्याने सांगितलं माझा ऍस्ट्रॉलॉजीवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, नो प्रॉब्लेम. ऍस्ट्रॉनॉमर म्हणजे खगोल अभ्यासक आकाशयानासाठी वापरतात. आणि दॅट इज माय एम. मी त्यासाठीच तर पंचांग करतो की लोकांनी ऍस्ट्रॉनॉमीकडे वळावं. आपण बघितलं युनिव्हर्स, तर युनिव्हर्स एवढं वास्ट आहे, आपण वी आर जस्ट थिंग, आपल्या लक्षात येतं. म्हणजे आपण पृथ्वीवर आहोत, पृथ्वी सूर्यमालेमध्ये, सूर्यमाला हे आपल्या आकाशगंगेमध्ये, आपल्या आकाशगंगा अब्जावधी आकाशगंगेमध्ये, बिलियन्स ऑफ गॅलेक्सीज आर देअर युनिव्हर्स. त्याच्यामध्ये आपली गॅलेक्सी, त्याच्यामध्ये आपली सोलर सिस्टीम, त्याच्यामध्ये आपली अर्थ, त्याच्यामध्ये पृथ्वीवरती आशिया, इंडिया, मुंबई. मला सांगा तुम्ही, केवढं मोठं आहे, वास आहे, हे कल्पना येते. आणि मग आपण गर्व करत नाही, थोडस यायला लागलं तर, किंवा पैसे तरी श्रीमंत नाही. खरंय. आपण जीवन म्हणजे काय हे कळतं, म्हणून पंचांग आणि ऍस्ट्रॉनॉमी गुड रिलेशन अभ्यास करायला सांगा मुलांवर. वा, खूप सुंदर माहिती सांगितली. आणि खरंय, तरुणांना एवढी आवड असते ना आजकाल आकाश बघायची, ग्रह ताऱ्यांची, आणि अशा तऱ्हेनं पंचांगामध्ये केवढं शास्त्र आहे, तर ते शास्त्र कशा तऱ्हेनं ते बघू शकतात हे पण तुम्ही खूप सुंदर सांगितलं. तर मला एक थोडक्यात विचारायचं की आपण जेव्हा आकाश बघतो, म्हणजे मला आठवतं की मी माझ्या आई बरोबर पहाटे पहाटे तारे बघायची, तर हे खरोखरच, आणि आकाश कसं बघायचं, तारे कसे शोधायचे? आकाश हे उघडं पुस्तक आहे.
इतर पुस्तकं अभ्यासाची म्हणजे उघडावी लागतात. आकाश तर सदैव उघडलेलं असतं. तसंच आपण कुठे प्रवासाला जायचं म्हटलं तर आकाश आपल्या बरोबरच येत असतं. इतर पुस्तकं म्हणजे बरोबर न्यावी लागतात. इतर पुस्तकं वाचताना प्रकाश लागतो, आकाश काळोखातच वाचायचं असतं. आणि इतर पुस्तकं खरेदी करायला पैसे लागतात, आकाश तर फ्री ऑफ चार्ज असतं. तेव्हा आकाश दर्शन हा एक अलौकिक छंद आहे. आणि छंद काय होतं, प्रत्येकाला आवडीचं काम मिळतंच असं नाही आयुष्यात, पण आवडीचा छंद जोपासता येतो. आणि तसा एस्ट्रॉनॉमी हा छंद जोपासता येतो. आणि महिन्यांची नावं पाठ असतील तर नक्षत्र कुठलाही कळतं, प्लॅनेट्स कुठे आहेत कुठे, हल्ली तर काय वेगवेगळ्या ऍपवरून आपल्याला माहिती ती कळते. जिथे जाऊ तिथे आकाश कसं दिसेल हे व्हॉट्सअप म्हणजे डायरेक्टली तुमच्या मोबाईल मध्ये आता मिळू शकतं. आता मला सांगा, यामुळे हे सोपं झालंय, दूरवर असणारा आकाश जवळ आलंय. आणि आता जगामधून सुद्धा चंद्रावरती मानव गेला, बरीच वर्ष झाली, 50-1 वर्ष होऊन गेली त्याला. मंगळावरती हे थ्रिलिंग आहे. म्हणजे खरं सांगायचं तर अवकाश यात्रा ही फार जबरदस्त आहे. मग उल्का वर्षाव कसा होतो, मग धूमकेतू म्हणजे काय, एकदा माणसाला सवय लागली ना मग तो वाईट मार्गाला जात नाही. मला मुद्दाम सांगायचं की असे छंद पॉझिटिव्ह, सकारात्मक, नैराश्य येत नाही जीवनामध्ये. आयुष्यामध्ये सकारात्मकच आपण विचार करतो. म्हणून आकाशाचा अभ्यास करायला पाहिजे. आणि मी केवळ अनुभवाने सांगतोय, म्हणजे मी अनेक वर्ष आकाश दर्शन करतोय. आणि आपण बघायचं टेलिस्कोप मधून आणि इतरांना दाखवणं, ते दाखवण्यात सुद्धा मजा असते. म्हणजे हे विशेष आहे. तर चंद्रावरचे क्रेटर्स, गुरुला 4 चंद्र दिसतात दुर्बिणीतून, शनीची वलय, शुक्राची कोर दिसते, काही डबल तारे दिसतात. साध्या डोळ्याने एक तारा दिसतो, पण डबल तारे दुर्बिणीचं हे बघणं ना, रात्र केव्हाच संपून जाते, आपण थकत नाही, भूक सुद्धा विसरतो. हे मी अनुभवाने सांगतोय. वांगणीला आम्ही जातो इथून, मुंबईच्या जवळ असल्यामुळे आकाश काळं मिळतं आणि तिथे कार्यक्रम आम्ही करत असतो. वा, खूपच सुंदर. आणि मला तर वाटतं वांगणीला तुम्ही खूपदा गेलायत ना, आणि तरुण मुलांना अगदी खूप वेळा. म्हणजे रेल्वेची तिकीटच संपली होती वांगणीची ज्यावेळी हॅलिस अच्छा. धूमकेतू आला. हे रेकॉर्ड आहे. आणि ते गावात सगळं ऍस्ट्रॉनॉमीचंच गाव झालं त्यामुळे. ते ऑफिस मधून येत असत आणि मी दुपारी मुलांना घेऊन, विद्यार्थ्यांना घेऊन, दुर्बिणी घेऊन मी जात असे. मी तुम्हाला सांगतो, कॉलेजमध्ये होते तेव्हा मी प्रोफेसर, मी त्यामुळे कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि माझी मुलं आणि आम्ही असे सगळे एकदम जात होतो तेव्हा. पण आयुष्यात मला तर वाटतं आता तुमचं, मला पाहते की ज्या तऱ्हेनं जी उमेद आहे, शिकायचंय आयुष्यभर शिकायचंय, जसं मघाशी तुम्ही म्हटलं की शेवटपर्यंत काहीतरी शिकत राहणं खूप गरजेचं आहे, ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. तर मग हे तुम्ही आजही एकमेकांना हे असता का, म्हणजे प्रत्येकाला प्रोत्साहन देणं, ती जी एक पॉझिटिव्हिटी कशी असते? म्हणजे आमच्याकडे आणि ना चर्चा चालते सगळ्या गोष्टींची. आता त्यांचं ऍस्ट्रॉनॉमीचं काही असेल तर ते बोलत असतात, माझं काही संस्कृतच्या बद्दलचं असेल तर मी बोलत असते. त्यामुळे असं आमची एकमेकांची जेवताना, चहा घेताना, एरवी जरा बसलं, कारण टीव्ही बिव्ही बघणं, मालिका बघणं हे फारच कमी, म्हणजे जवळजवळ नाहीच. बातम्या ऐकतो तेवढं मात्र नक्की. म्हणजे आणि वाचनाची आवड आणि पुस्तकं खूप काही घेतलेली आहेत. आणि एकच वाक्यात सांगायचं तर संवाद, आमच्या घरामध्ये संवाद असतो. खूप छान म्हणजे वाटतंय तुमच्याशी बोलून. आणि खरंच आमच्यातही ती ऊर्जा यावी या निमित्ताने का होईना, असं खूप मनापासून वाटतंय. आता एका महत्वाच्या विषयावरती मला विचारायचं होतं.